रामकृष्ण हरी. ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी आकाश सातारकर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण सर्वजण आता दिवे घाटामध्ये चालणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री शेवाळे महाराज या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांच्या समेत त्यांचे सगळे दिंडीतील सहकारी आहेत. तर त्यांना थोडासा अनुभव वारीचा आणि दिवे घाटातील अनुभव विचारायचे आहेत महाराजांना. महाराजांकडे महाराजांचे मनोगत आता घेत आहेत आपण. आकाश महाराज आणि ओम साई क्रिएशन रामकृष्ण हरी. खरं तर वारीचा आनंद वेगळा असतो. एखादी सासरला असलेली लेक माहेरला जाण्याची जशी वाट पाहते तशी वर्षभर वारकरी विठुरायाला भेटण्याची वाट पाहत असतात. आता आज पुण्यातून भवानी पेठेतून किंवा पुण्यातून आज प्रवास चालू झाला आणि चालू झाल्यानंतर दिवे घाटापर्यंत येऊन थांबला. दिवे घाटाचं एक एक वळण हे आयुष्याचं एक वळण असतंय. एका एका वळणावर विजय मिळवत पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं आणि एक एक पावलानं पांडुरंग जवळ करणं. खरं तर एक एक वळण हे आयुष्यातले अनेक वळणं उलगडणारी असतात. कारण पाठीमागं झालेला भूतकाळ हातातून निसटलेला असतो, भविष्यकाळ हातात नसतो आणि वर्तमान मात्र आपल्या हातात असतो. म्हणून एकेका वळणावर आयुष्य सावरत पंढरीश परमात्म्याला भेटायला जाणं हाच खऱ्या अर्थानं वारीचा आनंद असतो. आणि पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे नाम घेता वाट चाली यज्ञ घडे पावला पावली. या न्यायानं एका एका पावलानं आम्ही यज्ञ करत पंढरीकडे चाललेलो आहेत. आणि आज आमची ही आजी एवढ्या वय वर्षाची आहे, अनेक 80-90 वर्षाची लोक चालताना पाहायला मिळतात. याचं कारण आहे पंढरीचा विठुराया हात पालवून बाहे विठू आज बोलावित आहे. आम्ही चालत नाही किंवा एखादी वारकरी चालत नाही, तर वारकऱ्याला पांडुरंग चालवत नेतो. तो स्वतः ओढत नेतो, स्वतः बोलवतो, कुरवाळतो आणि थकलेल्या जीवाला सुद्धा आधार देतो. हीच खरी पांडुरंगाची कृपा आहे. म्हणून आता दिवे घाट चढत असताना आयुष्याच्या एका एका वळणावर पांडुरंगाला आठवत राहणं हीच खरी दिवे घाटाची चढण आहे. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर महाराजांनी वारीचं वर्णन आणि दिवे घाटाचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. ते मलाही भावलेलं आहे. जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. तर ओम साई बरोबर पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. पंढरीची वारी आली माझ्या दारी. पंढरीची वारी आली माझ्या दारी. चला चला वारकरी पावया पंढरी. 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 आनंदाचा संत मेळा विठ्ठलाचा जिव्हाळा. टाळ मृदुंगाचा घोष लागला यलळा. टाळ मृदुंगाचा घोष लागला यलळा. टाळ मृदुंगाचा घोष लागला यलळा. हो आनंदाचा
संत मेळा विठ्ठलाचा जिव्हाळा टाळ मृदुंगाचा घोष लागला यलळा उंच पताकांबरी भक्तांचा कैवारी उंच पताकांबरी भक्तांचा कैवारी चला चला वारकरी पावया पंढरी चला चला वारकरी पावया पंढरी चला चला वारकरी पाहावया पंढरी चला चला वारकरी पाहावया पंढरी माऊली तुकोबाचा होतो गजर धन्य धन्य ती तुळस दिसे डौलदार माऊली तुकोबाचा होतो गजर धन्य धन्य ती तुळस दिसे डौलदार सोपदार विने करी सोबत नाच टाळ करी सोपदार विने करी सोबत नाच टाळ करी चला चला वारकरी पावया पंढरी चला चला वारकरी पावया पंढरी चला चला वारकरी पाहावया पंढरी